पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात कल्याण पूर्वेतील आडिवली परिसरातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला। केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर महिला आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महापालिका अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून जाहीर निषेध आंदोलन केले। आडिवली परिसरातील रस्ते गेल्या 10 वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहेत। नागरिक वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने कुठलीही दखल घेतली नसल्याने गेल्या 2.5 वर्षांपासून पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू केला। यानंतर पालिकेने लेखी स्वरूपात 5 महिन्यात रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही। यामुळे संतापलेल्या महिला आणि नागरिकांनी आम्ही टॅक्स भरतो, मग आमचा टॅक्स जातो कुठे, असा संतप्त सवाल उपस्थित करत दंड वसूल करायला येता पण पाणी आणि रस्ता या सुविधा मात्र देत नाहीत, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली। इतकेच नाही तर पालिकेकडून दिले जाणारे उडवाउडवीची उत्तरांमुळे संतप्त झालेल्या महिलांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी अनोखे श्राद्ध आंदोलन केले। यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कावकाव आडवलीचा रस्ता, खावखाव अशा घोषणांनी पालिका मुख्यालय परिसर दणाणून सोडले। या खराब रस्त्यांमुळे लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्धांना मोठा त्रास होत आहे। रस्त्यावर अनेक वेळा अपघातही झालेले आहेत। महानगरपालिकेने यापुढे लक्ष दिले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून रास्ता रोको करू, असा इशारा या महिलांनी आणि नागरिकांनी पालिकेला दिला असल्याची माहिती सोनिक क्षीरसागर यांनी दिली। गेले 10 वर्षापासून आमचा ऑस्टिन नगरचा आडिवली मधला रस्ता महानगरपालिकेला आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून देखील त्याच्यावरती कुठलीही दखल घेतली नाही। याही पूर्वी मी 2-2.5 वर्षापूर्वी आंदोलन आम्ही मोर्चा आणला होता, तेव्हाही महानगरपालिकेने मला लिहून दिलं होतं लिखित की तुम्हाला आम्ही येत्या 4-5 महिन्यामध्ये डांबरीकरण करून देतो। ते कोणत्याही प्रकारचं डांबरीकरण त्यांनी आम्हाला करून दिलं नाही आणि गेले 10 वर्ष आम्ही महानगरपालिकेमध्ये आहे, आम्ही टॅक्स भरतो, मग आमचा टॅक्स गेला कुठे? म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या जाहीर निषेध करून श्राद्ध घातलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका, काव काव आडिवलीचा रस्ता, खाव खाव, म्हणून आज मी ते श्राद्ध घातले। तर यावरनं तरी त्यांना जाग येईल आणि लवकरच आमची ही समस्या ही कुठेतरी दूर होईल, अशी यांना नम्र विनंती करेल मी। कित्येक वर्षापासून पेंडिंग आहे ते काम, तरी होत नाही। लहान मुलं, शाळेकरी, पावसाळ्यात तर भयानक परिस्थिती असते, लहान मुलं येतात जातात, तिथे तुम्ही बघू शकता त्यांना त्याच्यातनच वावर करावा लागतो आणि कित्येक महिलांचे ऍक्सिडेंट होतात, पुरुषांचे ऍक्सिडेंट होतात। आणि हीच व्हिडिओ बघा तुम्ही आडिवली मधली, वारंवार आम्ही किती महानगरपालिका, मग कसं आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा दिलेली नाहीये महानगरपालिकेने। ना पाणी आहे, ना गटार आहे, ना रस्ता आहे, काय करायचं काय? आम्ही जायचं कोणाकडे? आम्ही दिसतं टॅक्स भरतो ना, नाही भरलं तर बाकी ठिकाणी बरोबर येतात वसुली करायला, दंड त्यांचा पूर्ण काय असेल ते सगळं वसूल करतात। यानंतर काही शब्द घालून झालंय, तुम्ही अधिकाऱ्यांची काही? आता अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणारच आहे, त्यांनी बोलवलंच आहे, भेटूयात, जाऊन बघूयात काय म्हणतात अधिकारी। आता तुम्हाला आंदोलन करायला लागतं? नाही, मी सत्ताधारीचा प्रश्नच नाहीये, याच्यामध्ये कोणताही भाग येत नाही। ही मी सर्वसामान्य एक जनसेविका महिला आहे आणि आई एकविरा महिला मंडळ यांच्या माध्यमातून या सर्व महिला इथे आलेले आहेत। ह्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा कुठल्याही राजकीय नेत्याचा वगैरे काही हात नाहीये, हा महिला मंडळाच्या वतीनेच मोर्चा आलेला आहे। आणि याच्यापूर्वी आम्ही 2.5 वर्ष केलं होतं, तेव्हाही आई एकविरा महिला मंडळाच्या नावानेच आम्ही आंदोलन केलं होतं आणि इथून पुढेही करत राहू, असं जर काम नाही झालं तर। मॅडम, तुम्ही एक नेतृत्व करताय, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, मी ह्याच्यावरती तुम्हाला एक सांगेल की ह्याच्यामध्ये सत्ताधारी किंवा ह्याचा संबंधच येत नाही। महानगरपालिकेचा पुरेपूर याच्यामध्ये संबंध आहे। आम्ही टॅक्स भरतो रीतसर, त्याची तरी सुविधा आम्हाला महानगरपालिकेने दिला पाहिजे। माझी फाईट महानगरपालिकेशी आहे, कुठल्याही सत्ताधारी पक्षाशी किंवा मी सुद्धा पक्षात असल्यामुळे त्याचा माझा कुठल्याही प्रकारचा तुम्ही बघू शकता की इथे कोणत्याही प्रकारचा पक्षाचा विषयच नाहीये।